नमस्कार मित्रांनो, RBC टेकच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांसाठी असलेली प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि त्यामध्ये त्याची व्याप्ती वाढवून फळपीक विमा योजनेचा समावेश केलेला आहे याची माहिती घेणार आहोत. तर खरीप आणि रब्बी हंगामातील पिकासाठी प्रधानमंत्री विमा योजना ही लागू करण्यात आलेली होती. आता याची व्याप्ती वाढवून यामध्ये फळपीक विमा योजनासुद्धा लागू करण्यात आलेली आहे. सन 2024-25 व 25-26 या 2 वर्षासाठी मृग आणि आंबे या 2 बहारासाठी अधिसूचित केलेल्या फळपिकांना ही योजना लागू करण्यात आलेली आहे. याचा उद्देश असा आहे की नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणं, तसेच पिकाच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्याचे आर्थिक स्तरी अबाधित राखणे हे याचं प्राथमिक उद्दिष्ट आहे. तर याचे वैशिष्ट्य असे आहेत की सदरची योजना ही अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित फळपिकासाठीच असेल. तसेच सदरची योजना ही कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असेल. म्हणजे ही योजना घेण्यासाठी कोणत्याही शेतकऱ्यावर दबाव नसेल, ते त्यांच्या स्वइच्छेने ही योजना घेऊ शकतात. जी अधिसूचित फळपिके आहेत यामधील एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामाकरिता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. उदाहरणार्थ संत्रा, मोसंबी, डाळिंब, द्राक्षे. सदर फळपीक योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करणे बंधनकारक असेल. त्यानंतर विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि विमा संरक्षण भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्याचे बँक खाते आधारित पेमेंटसाठी लिंक असणे हे गरजेचे आहे. त्यानंतर पुढे विमा संरक्षणाचे केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच लागू आहे. विहित वयापेक्षा कमी वयाच्या फळबाग लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणी निदर्शनास आल्यास विमा संरक्षण केव्हाही संपुष्टात येईल आणि शेतकऱ्याने भरलेला विमा जप्त होईल. योजनेत भाग घेण्यासाठी अधिसूचित फळपिकाचे उत्पादनक्षम वय खालीलप्रमाणे असेल. म्हणजे खालील वयाची झाडे ही जर आपल्या शेतामध्ये असतील तरच आपण हा विमा भरून त्याचा लाभ घेऊ शकतो. तर यामध्ये आंब्यासाठी 5 वर्ष, चिक्कूसाठी 5 वर्ष, काजूसाठी 5 वर्ष, लिंबूसाठी कमीत कमी 4 वर्ष, संत्र्यासाठी 3 वर्ष, मोसंबी 3 वर्ष, सीताफळ 3 वर्ष, पेरू 3 वर्ष, द्राक्ष 2 वर्ष आणि डाळिंब 2 वर्ष इत्यादी वयाची जर झाडे आपल्या शेतामध्ये असतील तरच आपल्या फळबागासाठी आपण ही विमा योजना घेऊ शकतो. त्यानंतर योजनेत समाविष्ट फळपिके व जोखमीच्या बाबी. यामध्ये जी अधिसूचित फळपिके आहेत यामध्ये विमा संरक्षण प्रकार, विमा संरक्षण कालावधी, विमा संरक्षण रक्कम, प्रमाणके व नुकसान भरपाई रक्कम सहप्रत 2 मध्ये नमूद केल्याप्रमाणे राहील. त्यानंतर मृग व आंबिया बहार सन 2024-25 व 25-26 या 2 वर्षासाठी अधिसूचित फळपिके समाविष्ट हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी खालीलप्रमाणे निर्धारित करण्यात आलेला असून सदरचे निर्धारित केलेले हवामान धोके लागू झाल्यास विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल. यामध्ये खाली फळपिके दिलेले आहेत आणि त्या संदर्भातले समाविष्ट धोके आणि त्या फळपिकासाठी विमा संरक्षण कालावधी दिलेला आहे आणि विमा संरक्षित रक्कम देण्यात आलेली आहे जी की प्रति हेक्टर लागू असेल. यामध्ये संत्र्यासाठी आहे, यामध्ये कमी पाऊस व पावसाचा खंड असेल तर प्रति हेक्टर 1 लाख रुपयापर्यंत ही विमा संरक्षण शेतकऱ्यांना मिळेल. त्यानंतर मोसंबीसाठी सुद्धा कमी पावसाचा खंडासाठी 1 लाख रुपयाची प्रति हेक्टर रक्कम ही विमा संरक्षण म्हणून शेतकऱ्याला मिळेल. त्यानंतर पेरू, चिकू, डाळिंब, लिंबू, सीताफळ आणि द्राक्षे यासाठी वेगवेगळे दिलेले आहे. पेरूसाठी 70,000, चिकूसाठी 70,000, डाळिंबासाठी 1,60,000, लिंबूसाठी 80,000, सीताफळासाठी 70,000 आणि द्राक्षासाठी 3,80,000 एवढी प्रति हेक्टर रक्कम ही फळबाग विमा संरक्षण योजनेअंतर्गत देण्यात आलेली आहे. मृगबहारामधील कालावधीसाठी ही रक्कम संरक्षित असेल. जी नैसर्गिक आपत्ती असेल त्यामधून जर आपल्या फळबागांना धोका झाला तर ही विमा सुरक्षित रक्कम शेतकऱ्याला मिळू शकते. त्यानंतर पुढे आंबिया बहारामधील संत्रा, मोसंबी, डाळिंब, काजू, केळी, द्राक्षे, आंबा कोकण विभाग आणि आंबा इतर जिल्हे, त्यानंतर स्ट्रॉबेरी आणि पपई या फळबागांना हे संरक्षण लागू आहे. यामध्ये समाविष्ट धोके अवेळी पाऊस, कमी तापमान, जादा तापमान, गारपीट, जोराचा वारा याप्रमाणे नैसर्गिक आपत्तीचे धोके असतील तर या फळबागांना विमा संरक्षण लागू आहे. यामध्ये संत्र्यासाठी प्रति हेक्टर 1 लाख रुपये आणि संत्र्यासाठी जानेवारी-एप्रिलमध्ये 33,000 रुपये. त्यानंतर पुढे मोसंबीसाठी 1 लाख रुपये आणि मोसंबी गारपीटसाठी 33,000 रुपये प्रति हेक्टरचे दर आहेत हे. डाळिंबासाठी 1,60,000 रुपये, डाळिंब गारपिटीसाठी 53,000 रुपये, काजू
1,20,000, काजू गारपिटीसाठी 40,000 रुपये, केळी 1,70,000, केळीसाठी गारपिटीसाठी 57,000 रुपये प्रति हेक्टर, द्राक्षे 3,80,000 आणि द्राक्ष गारपिटीसाठी 1,27,000, आंबा 1,70,000, आंबा गारपिटीसाठी 57,000. तर हा कोकणासाठी आहे. नंतर आंबा इतर जिल्ह्यामध्ये कोकण सोडून इतर विभागातील गारपिटीसाठी 57,000 आणि इतर आपत्तीसाठी 1,70,000 एवढा विमा आहे प्रति हेक्टर. त्यानंतर स्ट्रॉबेरीसाठी गारपिटीसाठी 80,000 आणि इतर आपत्तीसाठी 2,40,000. त्यानंतर पपईसाठी 40,000 आणि गारपिटीसाठी 13,000 एवढा फळबाग विमा संरक्षण योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकतो. तर यामध्ये विमा हप्त्याचा दर दिलेला आहे. या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने त्यांचा विमा हप्ता अनुदानासाठी 30% विमा हप्ता दर मर्यादित केलेला आहे. त्यामुळे 30% वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी स्वीकारणे क्रमप्राप्त आहे. या योजनेअंतर्गत 30 ते 35% अतिरिक्त 5% विमा हप्ता दायित्व राज्य शासनाने स्वीकारले असून 35% वरील विमा हप्ता राज्य शासन आणि शेतकरी यांनी 50-50% प्रमाणे भरायचा आहे. केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनानुसार विमा कंपनींना देण्यात येणाऱ्या राज्य शासनाचा विमा हप्ता अनुदानाची रक्कम भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत AIC विहित केलेल्या पद्धतीनुसारच विविध टप्प्यात अदा करण्यात येईल. तसेच सदर अनुदान रकमेची अदायगी राष्ट्रीय पीक विमा पोर्टलवरून प्राप्त माहितीनुसारच करण्यात येईल. तर यानंतर योजना कार्यान्वित करणारी यंत्रणा. तर जिल्ह्यानुसार विमा कंपनी देण्यात आले आहे. जळगावसाठी भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड, जालन्यासाठी फ्युचर जनरल इंडिया इन्शुरन्स लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अमरावती, अकोला, नागपूर, परभणी, रायगड यासाठी युनिव्हर्सल संपो जनरल इन्शुरन्स कंपनी. त्यानंतर पुढे नांदेडसाठी नांदेड, हिंगोली, यवतमाळ, सिंधुदुर्गसाठी भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड, ठाणे, पालघर, धुळे, पुणे, सांगली, लातूर, बुलढाणा यासाठी बजाज अलियान्स जनरल इन्स्टिट्यूट कंपनी लिमिटेड पुणे. नंतर नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा, बीड, वाशिम यांच्यासाठी बजाज अलियान्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. त्यानंतर कोल्हापूर, वर्धा, रत्नागिरीसाठी भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड मुंबई या विमा कंपन्यामार्फत सदरील जिल्ह्यात ही योजना लागू करण्यात आलेली आहे. त्यानंतर योजनेचे वेळापत्रक दिलेलं आहे की कोणत्या दिनांकापर्यंत हा फळबाग पीक विमा भरायचा आहे. यामध्ये मृगबहारामध्ये मोसंबीसाठी 30 जून, तर आंबिया बहारामध्ये द्राक्षासाठी 15 ऑक्टोबर, मोसंबी, केळी, पपईसाठी 31 ऑक्टोबर दिलेला आहे. त्यानंतर मृगबहारासाठी संत्रा, द्राक्षे, पेरू आणि लिंबू यांच्यासाठी 25 जून केवळ मृगबहार 2024 करिता आणि 14 जून मृग 2025साठी. त्यानंतर चिकू 30 जून, डाळिंब 14 जुलै, सीताफळ 31 जुलै हे मृगबहारासाठी. आंबिया बहारासाठी द्राक्षे 15 ऑक्टोबर, मोसंबी, केळी, पपई 31 ऑक्टोबर, संत्रा, काजू, आंबा 30 नोव्हेंबर कोकणासाठी आणि आंबा इतर जिल्हे 31 डिसेंबर, डाळिंब 14 जानेवारी आणि स्ट्रॉबेरी 14 ऑक्टोबर. या कालावधीत सर्वांनी हा फळबाग पीक विमा भरून घ्यायचा आहे. तर फळबाग असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत चांगली योजना ही शासनाने आलेली आहे. तर सर्व फळबाग लागवड असलेल्या शेतकऱ्यांनी हा विमा भरून आर्थिक जोखीम कमी करावे आणि शाश्वत उत्पन्नाकडे आपला कल वाढवावा यासाठी या योजनेसाठी सर्वांनी अर्ज करावा. धन्यवाद.